नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नेहमीप्रमाणे आज आलेले जे काही सर्व GR शासन निर्णय असणारे सर्वचे सर्व GR शासन निर्णय हे एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नेमकी GR शासन निर्णय कुठल्या विभागामार्फत आले ते सर्वच आपण जाऊनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जराही वेळ लागला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। संपूर्ण अपडेट काय सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात। मित्रांनो, आजच्या डेटमधील सर्वात पहिला जो काही GR आहे आपण या ठिकाणी पाहू शकता। विभागाचे नाव कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आहे मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत सन 2025 ते 26 मध्ये सूक्ष्म सिंचन घटकाअंतर्गत देण्यात येणाऱ्या पूरक अनुदान करिता 335 कोटी निधी वितरित करण्याबाबतचे हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे। चला तर यानंतरील GR आपण पाहूयात। विभागाचे नाव कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग। शीर्षक आहे सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षाकरिता राज्य गव्हर्नन्स कार्यक्रमाअंतर्गत रुपये 1584 कोटी 93 लाख इतका निधी वितरित करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे। विभागाचे नाव सार्वजनिक आरोग्य विभाग। शीर्षक केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानासाठी केंद्र शासनाकडून सन 2025 ते 26 मधील सर्वसाधारण वर्गाकरिता मंजूर वस्तू स्वरूपातील अनुदान म्हणजेच की काइंड ग्रँट अनुदानाचा समरूप राज्य हिस्स्याचे लेखाशीर्ष 22/10/52/46 यातून राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत वस्तू स्वरूपातील अनुदाने काइंड ग्रँट याकरिता नव्याने प्राप्त झालेल्या लेखाशीर्ष 21/10/622 मध्ये पुनर्नियोजनाद्वारे राज्य हिस्स्याचे अनुदान वितरित करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे। यानंतर GR मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की सार्वजनिक आरोग्य विभाग यातर्फेचाच आहे। शीर्षक आहे केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानासाठी केंद्र शासनाकडून सन 2025 ते 26 मधील सामाजिक विशेष घटकाकरिता मंजूर वस्तू स्वरूपातील अनुदानाचा समरूप म्हणजेच काइंड ग्रँट अनुदानाचा समरूप राज्य हिस्स्याचे लेखाशीर्ष 22/10/609 यातून राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत वस्तू स्वरूपातील अनुदाने काइंड ग्रँट याकरिता नव्याने प्राप्त झालेल्या राज्य हिस्स्याचे लेखाशीर्ष 22/10/642 यामध्ये पुनर्विनियोजनाद्वारे अनुदान वितरित करण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। विभागाचे नाव सार्वजनिक आरोग्य विभाग। शीर्षक केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानासाठी केंद्र शासनाकडून सन 2025 ते 26 मधील आदिवासी उपाययोजनाकरिता मंजूर वस्तू स्वरूपातील अनुदाने काइंड ग्रँट अनुदानाचा समरूप राज्य हिस्स्याचे लेखाशीर्ष 22/10/455 यातून राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत वस्तू स्वरूपातील अनुदाने काइंड ग्रँट याकरिता नव्याने प्राप्त झालेल्या लेखाशीर्ष 22/10/562 मध्ये पुनर्विनियोजनाद्वारे आदिवासी उपाययोजनाकरिता राज्य हिस्स्याचे अनुदान वितरित करण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। यानंतरचा GR आपण या ठिकाणी पाहू शकता की सार्वजनिक आरोग्य विभाग यातर्फेचाच आहे। शीर्षक आहे सार्वजनिक आरोग्य विभागासाठी खरेदी करण्यात आलेल्या संगणक प्रिंटर व स्कॅनरचे देयके अदा करण्यासाठी सन 2025 ते 26 मागणी क्रमांक R2 लेखाशीर्ष 22/51/0697 व 22/51/0187 मधील 13 कार्यालयीन खर्च या उद्दिष्टाखाली शिल्लक तरतूद या त्याच लेखाशीर्षकाखाली 17 संगणक खर्च या उद्दिष्टामध्ये पुनर्वितरणाद्वारे वितरित करण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। विभागाचे नाव सार्वजनिक आरोग्य विभाग। शीर्षक केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत सामाजिक विशेष घटकाकरिता सन 2025 ते 26 अर्थसंकल्पीय तरतुदीतून केंद्र हिस्सापोटी लेखाशीर्ष 22/10/592 बाब 31 सहाय्यक अनुदाने वेतनेत्तरमधून बाब 35 भांडवली मालमत्तेच्या निर्मितीकरिता अनुदानामध्ये तसेच राज्य हिस्सापोटी लेखाशीर्ष 22/10/609 बाब 31 सहाय्यक अनुदाने वेतनेत्तरमधून बाब 35 भांडवली मालमत्तेच्या निर्मितीकरिता अनुदान यामध्ये पुनर्वितरणाद्वारे निधी हा वितरित करण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। विभागाचे नाव ग्राम विकास विभाग। शीर्षक केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान RGSA योजनेसाठी SNS स्पर्श ही प्रणाली लागू करण्यासाठी केंद्र शासनाने सन 2025 ते 26 मध्ये मदर सँक्शन म्हणून मंजूर केलेला केंद्र हिस्सा व त्या समरूप राज्य हिस्स्याचा निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर उपलब्ध करून देण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे।
विभागाचे नाव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग. शीर्षक राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गासाठी सन 2025 ते 26च्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून पुनर्वितरणाने निधी उपलब्ध करून देण्याबाबत. विभागाचे नाव पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग. शीर्षक महाराष्ट्र राज्य संस्कृत साहित्य अकादमीद्वारे आयोजित करण्यात येणाऱ्या साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन खर्चास वित्तीय मान्यता देण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा CR दिनांक 26/3/2026. विभागाचे नाव दिव्यांग कल्याण विभाग. शीर्षक मूकबधिर या प्रवर्गातील कार्य करणाऱ्या अशासकीय संस्थांना सहाय्यक अनुदाने वेतनेतर निधी वितरण करण्याबाबत. अहिल्यानगर अपंग कल्याणकारी मंडळ संचलित जानकीबाई आपटे निवासी मूकबधिर विद्यालय टिळक रोड अहिल्यानगर 2025 ते 26 60 निधी. विभागाचे नाव दिव्यांग कल्याण विभाग. शीर्षक मतिमंद या प्रवर्गातील कार्य करणाऱ्या अशासकीय संस्थांना सहाय्यक अनुदाने वेतनेतर निधी वितरण करण्याबाबत. मतिमंद युवक विकास शिक्षण व प्रशिक्षण संस्था काचूरवाही तालुका रामटेक जिल्हा नागपूर द्वारा संचलित सूरज मतिमंद मुलामुलींची निवासी शाळा कारचूसवाही तालुका रामटेक जिल्हा नागपूर 2025 ते 26. विभागाचे नाव दिव्यांग कल्याण विभाग. शीर्षक मूकबधिर या प्रवर्गातील कार्य करणाऱ्या अशासकीय संस्थांना सहाय्यक अनुदाने वेतनेतर निधी वितरण करण्याबाबत. श्री साई शिक्षण संस्था नागपूर द्वारा संचलित राजीव गांधी निवासी मूकबधिर विद्यालय काटोळ जिल्हा नागपूर सन 2025 ते 26. विभागाचे नाव दिव्यांग कल्याण विभाग. शीर्षक मूकबधिर या प्रवर्गातील कार्य करणाऱ्या अशासकीय संस्थांना सहाय्यक अनुदाने वेतनेतर निधी वितरण करण्याबाबत. संग्राम निवासी मूकबधिर विद्यालय संगमनेर तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर 2025 ते 26. विभागाचे नाव दिव्यांग कल्याण विभाग. शीर्षक मतिमंद या प्रवर्गातील कार्य करणाऱ्या अशासकीय संस्थांना सहाय्यक अनुदाने वेतनेतर निधी वितरण करण्याबाबत. आदर्श ग्रामीण महिला मंडळ टाकळी ढोकेश्वर संचलित निवासी अपंग विद्यालय मतिमंद मुलं मुली नेप्ती परिसर अहिल्यानगर 2025 ते 26. विभागाचे नाव दिव्यांग कल्याण विभाग. शीर्षक मतिमंद या प्रवर्गातील कार्य करणाऱ्या अशासकीय संस्थांना सहाय्यक अनुदाने वेतनेतर निधी वितरण करण्याबाबत. मतिमंद युवक विकास शिक्षण व प्रशिक्षण संस्था काचूरवाही तालुका रामटेक जिल्हा नागपूर द्वारा संचलित एकवीरा मतिमंद मुलांचे बालगृह कारचूरवाही तालुका रामटेक जिल्हा नागपूर 2023 ते 24. विभागाचे नाव दिव्यांग कल्याण विभाग. शीर्षक आस्ती व्यंग्य या प्रवर्गातील कार्य करणाऱ्या अशासकीय संस्थांना सहाय्यक अनुदाने वेतनेतर निधी वितरण करण्याबाबत. स्वर्गवासी चांदीबाई शिक्षण संस्था वडद द्वारा संचलित थावराजी नाईक निवासी अपंग विद्यालय ढाकणी तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ. विभागाचे नाव दिव्यांग कल्याण विभाग. शीर्षक मूकबधिर या प्रवर्गातील कार्य करणाऱ्या अशासकीय संस्थांना सहाय्यक अनुदाने वेतन निधी वितरण करण्याबाबत. डॉक्टर द शी एरम मूकबधिर विद्यालय व वसतिगृह कराड सातारा 7वा वेतनातील फरक. विभागाचे नाव दिव्यांग कल्याण विभाग. शीर्षक मतिमंद या प्रवर्गातील कार्य करणाऱ्या अशासकीय संस्थांना सहाय्यक अनुदाने वेतनेतर निधी वितरण करण्याबाबत. मतिमंद युवक विकास शिक्षण व प्रशिक्षण संस्था कारचूरवाही तालुका रामटेक जिल्हा नागपूर द्वारा संचलित एकवीरा मतिमंद मुलांचे बालगृह काचूरवाही तालुका रामटेक जिल्हा नागपूर 2022 ते 23. मित्रांनो, आजच्या डेटमधील आलेले जे काही महत्त्वाचे GR होते हे सर्वचे सर्व GR हेडलाईन्स आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहिल्या आहेत आणि याबद्दलचे ज्या काही सविस्तर PDF आहेत त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. चला तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला जे काही सर्व GR शासन निर्णय आहे सर्व समजलेच असतील आणि याबद्दलचे ज्या काही नवीन अपडेट येत राहतील ते नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील. पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असेच एक नवीन अपडेटेड GR हेडलाईन सोबत. तोपर्यंत धन्यवाद.